सामना शिवशंभू पाटलेश्वर विरुद्ध अकादमी स्पोर्ट मांडवा आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे। शिवशंभू पाटलेश्वर विरुद्ध अकादमी स्पोर्ट मांडवा आपण दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे। फायनल बॉल आहे आपल्यासाठी। एक साठी आपण पुढचा सामना आपण तयार करायचा आहे। महिलांचा पुढील सामना शिवशंभू पाटलेश्वर वर्सेस अकादमी स्पोर्ट्स मांडवा या दोन्ही संघांना आपण इंटरगेटमध्ये येऊन थांबायचं आहे। प्लीज शिवशंभू पाटलेश्वर वर्सेस अकादमी स्पोर्ट्स मांडवा आणि पुरुषांची कबड्डी स्पर्धा अर्थात पंचकुशी कबड्डी स्पर्धा टीमसाठी चालू सामना जर्मन पहिला हा सामना असेल नागेश्वर आवास जय हनुमान वायशे। रचनाला पकड झालेली आपण बघतोय। रचना मात्र एक जबरदस्त रायडर या ठिकाणी या पनवेल संघाची बाद झाले। 12-17 असा गुणफलक जिथे 5 गुणांच्या पिछाडीवरती भिल्लेश्वर देवी संघ सेकंड हाफ सुरू झालेला आहे। या ठिकाणी दिनेश पवारची बनवलेली कामाला परंतु डिफेन्स अत्यंत जबरदस्त डिफेन्स सपोर्ट अप्रतिम सपोर्ट आला होता आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा रचना मात्र कोर्टवरती येणार का मात्र रचना मात्र अजून सुद्धा कोर्टच्या बाहेर आहे। त्या ठिकाणी मला वाटते दिनेश पवार कोच यांनी रिव्ह्यूचा अवलंब केला आहे, रिव्ह्यू मागितलेला आहे। सध्या पुन्हा रिव्ह्यू मागितलेला आहे। या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 वरती रिव्ह्यू मागितलेला आहे। रिव्ह्यू मागितलेला बघतोय आपण दिनेश पवार यांनी भिल्लेश्वर देवी संघाच्या कोचने रिव्ह्यू मागितला। क्रीडांगण क्रमांक 2 वरती लढत आपण बघतोय श्रीनवरी भूते विरुद्ध नांदागिरी नांदागड ही लढत आपण बघतोय या ठिकाणी सुरू झालेली आहे। यावर्षी तब्बल 7 अजिंक्य पदाला गवसणी घालणारा नांदागिरी नांदागड या मॅचमध्ये श्रीनवरी भूते संघाच्या विरुद्ध लढते। आता श्रीनवरी भूते हा अगदी गेम चेंजर आहे। मगाशीच एक बलाढ्य संघाला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये नजर मारले आणि त्यामुळे मधुकर पाटील यांच्या संघाला या ठिकाणी वेगळा सक्सेस होऊन झालेला आपण बघतो। या ठिकाणी पुन्हा मॅचला सुरुवात झाली। 18-12 6 गुणांचा लीड 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली अर्थात कर्नाला स्पोर्ट्स पनवेल संघाची रश्मी पाटीलची भेट। रश्मी पाटील रेडवरती 1 गुणाची कमाल करून पर्यंत 19-12 या मॅचमध्ये काय होणार अर्थात रेडवरती येतो भिल्लेश्वर देवी संघाची रेडर फुटबॉल जर्सी नंबर 1 धनश्री बेंद्रेला सुद्धा सुंदर डिफेन्स होतोय। रश्मी पाटीलचा डिफेन्स बघतोय आपण। राईट कॉर्नर वरती रश्मी पाटील, रेड वरती रश्मी पाटील, डिफेन्स मध्ये रश्मी पाटील अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय। कर्नाला स्पोर्ट पनवेल संघाची रश्मी पाटील रेड वरती आहे। 400 डिफेन्स बोनस ऑफ आणि इथे मात्र डिफेन्सचा प्रयत्न फसलाय। रश्मी पाटील पुन्हा एकदा गुणांची कमाई केली। मल्टी पॉइंट गुण या ठिकाणी रश्मी पाटील आपण बघतो नागोपाटच्या रेडवरती गुण प्राप्त करतो। करण्याचा प्रयत्न होता रितेश बेडी हा कॉटवरती परत आहे। 5-1 अशा गुणफलकाने मॅच आपण पाहतोय जिथे नांदादेवी नांदापडा 5 गुणांवरती आहे। 1 गुणांवरती आपण श्रीनवरी भूते संघाला बघतोय। अगर आपण जर पाहिला तर श्रीनवरी भूते हा संघ अलिबाग पंचकुशीमधून मधल्या गटामध्ये खेळणारा आणि टॉप 8 मध्ये खेळणारा म्हणजेच नांदादेवी नांदापडा अमित मात्रेची रेड। अमित मात्रे एक जबरदस्त कॅप्टन अँड ऑलराउंडर श्रीनवरी भूते संघाचा अमित मात्रे आपण बघतोय। क्रीडांगण क्रमांक 3 वरच्या लढतीकडे सध्या सर्व लक्ष असणार आहे जिथे या 3 वरची लढत सुरू आहे। 3 वरची लढत आपण बघतोय
झेलमन वागळे विरुद्ध अलिशान श्रीगाव असा सामना केल्यानंतर क्रमांक 3 वरती सुरू आहे. 15-12 अशा गुणफलकाने सामना सुरू आहे. जेथे अज्ञात औसेकर चा संघ आपण बघतोय बॅकफूट वरती आहे थोडासा. सतरा अर्थात आपण बघतोय त्या ठिकाणी 17 गोलवरती अत्यंत सुंदर लढत क्रमांक 3 वरती दोन्ही एकाच पंचविशीमध्ये संघ आहेत. त्यामुळे या पंचविशीमधून एक संघ सेमीफायनल गाठणार यात मात्र तिघी मात्र शंका नाही आहे. गेल्या वर्षी सुद्धा एक बाबनगाव पंचविशीमधला संघ, एक शिवसागरगड पंचविशीमधला संघ आणि अमित मात्र पुढे गुणांची कमाई करून जाते. अमित मात्र 3-5 असा गुणफलक. तर ग्रामीण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना दिल्लीची संघाची जबरदस्त मॅच 22-12 6 गोलांचा फरक आपण बघतो. जेथे कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघ आधी खुश करतोय, आघाडी प्राप्त करतोय कर्नाळा स्पोर्ट पनवेल. तिथे मात्र अलिशान श्रीगाव संघाचे डिफेन्स आपण बघतोय. क्रमांक 3 वरती अलिशान श्रीगाव सुंदर डिफेन्स करतोय. अज्ञात औसेकरची रेड आहे. जिथे अलिशान श्रीगाव संघाचा मेहनत 24-18 असा फरक आपण बघतोय. क्रमांक 3 वरती गावदेवी दोन मोसमामध्ये आता निशांत मंत्री याला देखील आपण सन्मानित करणार आहोत. ग्रामीण क्रमांक 2 वरती 7-4 अशा गुणफलकाने आपण बघतो. 7 गुणांवरती संघ आहे तो नांदादेवी नांदाफडा. तुषार पाटीलला कोचच्या बाहेर ठेवला. अमित शिरे, अमित मात्रे दीडवरती त्या ठिकाणी आपण बघतोय अँकल होईल आणि त्याचबरोबर 1 गुणांची कमाई होते. 8-4 अशा फरकाने नांदादेवी नांदाफडा तर ग्रामीण क्रमांक 3 वरती अगदी अतिशय लढत राहणार होतं. जे की आपण जर सामना पाहिला 3 ओव्हरचा सामना अगदी अतिशयचा सुरू आहे. जे की
28-19 अशा फरकाने सामना आपण तिकडे बघतोय. महिलांचे संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहेत. शिवशंभू पाटणेश्वर आणि काकादेवी स्पोर्ट मांडवा हे दोन्ही संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहेत. लाईन करून घ्यायचं आहे. नानाराणे आपण जास्ती लावून सांगितलं नानाराणे आवाज नानाराणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दिव्यांग संघाचे नेतृत्वपदी आपण इकडे यायचं आहे. आपलं सर्वांची आपण घेऊन जायचं आहे. दिव्यांग संघाची चला काकादेवी स्पोर्ट मांडवा आणि शिवशंभू पाटणेश्वर महिलांच्या दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे. अजिबात हॅलो याने ग्राउंड नंबर 2 वरती व्हिडिओ आहे. नानाराणे आवाज गाव से कबड्डी स्पोर्टिंग कबड्डी खेळून या स्पर्धेला पाहिल्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे मनोबल ग्राउंड नंबर 2 Good challenge. Right step, 2 points. Our decision. Right out. Please view. वेळेमध्ये आपल्या शुभश्री आणि याच्यासाठी संधी सन्मान करायचा आहे. आपण भारत संघातील सन्मान केला आहे. नगर क्रमांक 1 मध्ये सामन्याला बराचसा वेळ होतो. थोडीशी दुखापत नक्कीच या मॅचमध्ये कर्नाळा स्पोर्ट्सच्या खेळाडू झालेले आहे. 20-30 असा गोलफलक आपण बघतोय. पनवेल 30 गुण आणि केवळ 20 गुणांनी होते. म्हणजे 10 गुणांचा लीड हा पनवेल संघाने आतापर्यंत प्राप्त केलेला आहे. नगर क्रमांक 3 वरती ऑल आउट झालेला आहे बघा. सक्सेसफुल रायडर आउट. Review unsuccessful आहे. No more review. तुषार पाटीलची रेड क्रीडांगण क्रमांक 2 वरती 2च्या डिफेन्समध्ये सुपर टायगर्सला मौका आहे. तुषार पाटीलला आपण बघतो मात्र गोल प्राप्त करून परतलेला आहे. तुषार पाटील सामना महाराष्ट्र क्रीडांगण क्रमांक 3 वरचा सामना संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जहमा वादळी विरुद्ध अंशल सिंगा यामधला सामना संपलेला आपण बघतोय. मात्र सामना कोण जिंकतो अजूनपर्यंत समजलं नाही आहे. सलग 3 वर्ष सेमीफायनलमध्ये जयमान वागवणे ही नवीन संघ अलिशान श्रीगाव ही चित्र आपल्याला थोड्या वेळात आपल्या समोरती असेल. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती पहिला हाफ संपलेला 11-4 अशा गडफलकांनी पहिला हाफ संपलेला आपण बघतोय. 11 गुणांवरती नांगलदेवी नांगलपणा आणि 4 गुणांवरती श्री माऊली भूते हा संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती कागदपाडाची लढत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती नागेश्वर आवास आणि जयमान वायशेत. चला नागेश्वर आवास आणि जयमान वायशेत आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती चला लाईनअप मध्ये घ्यायचं आहे. जयमान वायशेत उपस्थित झालेला आहे. नागेश्वर आवास चला वायशेत संघ उजव्या बाजूला उपस्थित झालेला आहे. नागेश्वर आवास आपण डाव्या बाजूला या. नागेश्वर आवास चला त्यानंतर काकादेवी मांडवा आणि शिवशंभू पाटणेश्वर या दोन्ही संघांनी सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. शिवशंभू पाटणेश्वर काकादेवी स्पोर्ट मांडवा. आतापर्यंत आपण पाहिलं गावडीने व्हावे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पंचकृषी कबड्डी स्पर्धा पुरुष
टीमवर त्या ठिकाणी 40 आपण पाहिलं चेअरमन बाकोडे वर्सेस अलिशान सिगार. या ठिकाणी पनवेल संघ जिंकलेला आहे 35 गुणाने हा सामना त्याने जिंकलेला आहे की 24 गुण आणि तब्बल 6-7 गुणाने हा सामना जिंकलेला आहे. पनवेल संघ दत्ताप्रम. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपलेला आहे. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती टाकादेवी स्पोर्ट मांडवा शिवशंभू पाटेश्वर. चला टाकादेवी स्पोर्ट मांडवा आणि शिवशंभू पाटेश्वर क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपलेला आहे. आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर हा संघ उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतो टाकादेवी स्पोर्ट मांडवा मला ते टाकादेवी स्पोर्ट मांडवा हा संघ उपस्थित झालेला आहे. शिवशंभू पाटणेश्वर आपण चला नागेश्वर आवाज आपला प्रतिस्पर्धी संघ वाट बघतोय. नागेश्वर आवाज आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. नागेश्वर आवाज आपली प्रतीक्षा केली जातोय. आपण त्वरित यायचं आहे. टाकादेवी मांडवा हा संघ उपस्थित झालेला आहे. शिवशंभू पाटणेश्वर हजर झालेला आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 साठी आपण आमंत्रित करूया. महिलांचा आणखी एक सामना जेथे शिवशंभू पाटणेश्वर आणि टाकादेवी स्पोर्ट मांडवा ही लढत आपल्या समोर पाहायला मिळेल. क्रीडांगण क्रमांक 3 वरची स्कोरशीट आणून द्यायची आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जो सामना संपला त्याची स्कोरशीट लगेच आणून द्यायची आहे. चला आपण आमंत्रित करूया. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना. डीजे आपण रेडी व्हायचं आहे. डीजे प्रेक्षकांना विनंती असेल आपण बाजूला व्हायचं आहे. ग्राउंडवर 1 वरती जे प्रेक्षक आहेत महिला प्रेक्षक पुरुष प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं. तिथून एंट्री होतोय. संजय सर्व उपस्थित होत आहेत. आपण डीजे सांगितलं डीजेवरती जे मुलगी जे प्ले करतात एक मुलगीच आहे अवंतिकाचं नाव आहे. तिथं डीजे प्ले आपण जे डीजे आहे त्या मुलांनो ही डीजे प्ले करणारी मुलगी आणि अवंतिका आपण पाहते. वा क्या बात हॅलो जरा प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं आहे. त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना हटवायचं आहे. चला सर आपण इकडे बाजूला व्हायचं आहे. सगळं उपस्थित करतो आपण. तर क्रीडांगण क्रमांक चला डाव्या बाजूला प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा पनवेल आपण थोडेसे बाजूला व्हा. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा बाजूला व्हायचं आहे. चालू सामना आपण जयमा बागोडे असेल अलिशान सिगार. या सामन्यामध्ये जयमा बागोडे असेल अभिनंदन. या सामन्यामध्ये उत्तम खेळाडू उत्कृष्ट खेळाडू अदनान औसेकर आपण यायचं. अदनान औसेकर डीजे ऑन संघ उपस्थित होत आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा टाकादेवी स्पोर्ट मांडवा. पाटणेश्वर संघाचे खूप झालेले होते. तर आपण आमंत्रित करूया क्रीडांगण क्रमांक 3 वरती. डीजे रेडी. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुषांचा आणखी एक क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर येतोय. संघ उपस्थित होत आहे अलिबाग रेवस पंचकृषी मधून बलाढ्य आणि बलवान संघ जय हनुमान वाय
कोच समोर यायचं त्याखाली मानवान कोच समोर यायचं अरे पुरुषांच्या क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना लक्षात घ्या पंचवर्षी क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतो त्या ठिकाणी अरे इथे विराट भाऊ इथे या तुम्ही कोच आहात तिथे आवाज आहे प्रत्येक कोचला आपण बोलवतो मॅचचा जो रिव्ह्यू थोडासा आपण मुलाखत आपण गेल्या अनेक वर्षांपासून संघाला तयार करत आहात मी तब्बल मांडवा संघाला कमीत कमी 20-25 वर्षापासून पाहतोय महिला संघ खेळतोय आपण कशा प्रकारे संघाला तयार करता आणि काय मदत घेता यासाठी आपल्याला कसं वाटतं येणाऱ्याला ही जी मोठी स्पर्धा आपण आयोजित केली गेलेली आहे प्रो कबड्डी सारखी स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय लेवलचा दर्जा या ठिकाणी मॅचवरती खेळताना पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी स्पर्धा आतापर्यंत झालेली नाही आहे एवढ्या जोरामध्ये आणि मी विनायक बाईजीला पाहतो बोलता डोळ्यातून म्हणजे आशीर्वाद गेल्या 40 अब्दुल्ला माझ्या गेल्या 40 वर्षा म्हणजे 20-25 वर्षापासून सातत्याने कमिटमेंट जी असते ना ही कमिटमेंट या संघाबरोबर तुमची आहे आणि तुमचं कौतुक करावं लागेल की आपण संघाबरोबर ठाम आहे आणि जी मनीषा जी आहे ना जी मुलगी आहे ती महाराष्ट्र लेवलला जी महाराष्ट्र लेवलला आम्हाला अभिमान आहे की आपले रायगड पंचायत त्याला आपण तयार केलं धन्यवाद तुम्हाला तुमच्या संघाला मानव संघाला बस स्टॉपला तर या ठिकाणी संघाचे कोच आले का कोच आले का एक चीज कोशिश पडवा जर कोचला नितेश अष्टमकर आपण यायचं आहे चैतन्य मात्र हिला सन्मानित करायचं उत्तम खेळासाठी खूप खूप अभिनंदन चैतन्य मात्र आइए मॉर्निंग के इस 4:05 जोरदार अपन घोषणा देते हैं गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी करायची आहे आपण सगळ्यांना सुरुवात करा एका ठिकाणी हाय व्होल्टेज मॅच आहे आपण पाहतोय ग्राउंड नंबर 3 वरती आतापर्यंत आपण पाहिलं पंचवर्षी कबड्डी स्पर्धेमध्ये कबड्डी नॉवे हा बक्षिसाचा पात्र ठरला त्यानंतर जेहमान वाघोळे हा संघ देखील बक्षिसाचा पात्र ठरलेला आहे त्यानंतर चालू सामन्यामध्ये आपण माऊली होते नांदाईदेवी नांदाईचापाला हा सामना मात्र सुरू आहे नागेश्वर आवास जेहमान वाशी हा सामना देखील त्या ठिकाणी सुरू आहे जो जो संघ त्या ठिकाणी विजय होणार तो बक्षिसाचा पात्र ठरणार हा क्वार्टर फायनल आज मध्ये कंप्लीट होणार आणि मग निश्चितपणे या ठिकाणी महिलांचे देखील आपण पाहतोय हा त्या ठिकाणी सुरू आहे स्पोर्ट्स वर्सेस प्रतीक्षा स्पोर्ट्स मॅन
क्रमांक 2 वरची लढत आपण बघतोय 20-10 अशा फरकाने मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना सुरू झालेला आहे. अत्यंत चांगली लढत आपण पाहतोय. महिलांच्या सामन्यामधून ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी लढत दिवसासाठी सज्ज होते. गुरुभरत 2-1 अशा प्रकारे मागल्या संघाने 50 आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळते. तर क्रीडांगण क्रमांक 3 कडे आपण लक्ष देतो, जिथे गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन त्या ठिकाणी राष्ट्रीय संघ लढत देण्यासाठी सज्ज झालेला आहे. तो